पारशे आगरवाडो मुखेल रस्त्याची बिकट परिस्थिती आसा आणि परत परत कागाळी केली तरीकूय खंयचो अधिकारी वा फुडाऱ्यान परिस्थितीची तपासणी करपाक भेट दिवंक ना। आयज चवथीच्या विसर्जनाच्या नव्या दिसा पारशे सार्वजनीक गणेश मंडळान मुखार सरोन स्वता रस्तो दुरुस्त करपाचो फुडाकार घेतलो अशें समिती वांगड्यान सांगले। चतुर्थी पयलीं आमी हांगासर ह्याच रस्त्याचेर पेडण्यासून चोपड्या वचणारो हो मेन रोड, ज्या रोडांसून मोपा एअरपोर्टासून येणारे ट्युरिस्ट आसात, हांगासरले स्थानिक आसात, विद्यार्थी आसात, हांगासून जे रहदारी करतात तो हो मेन रोड चोपड्या पासून पेडणे किंवा मोरजे पासून पेडणे वचणारो किंवा इतर फुडें मागीर हायवे कनेक्ट करणारो। आमी हांगासर चतुर्थी पूर्वी एक पिसफूल डेमॉन्स्ट्रेशन केल्लें, पिसफूल प्रोटेस्ट केल्लो की हो रस्तो त्वरीत चतुर्थी पूर्वी हो त्याची डागडुजी करची म्हणून। त्याच्या पयलीं 15 ऑगस्टाक हांगासर आमचो जो स्वातंत्र्य दिनाचो कार्यक्रम जाता त्या कार्यक्रमाकूय हांगासरल्या आमदारान आमकां वचन दिल्लें सगळ्या लोकांच्या फुड्यान की हो रस्तो आपूण चतुर्थी पूर्वी पूर्ण करतलो किंवा त्याची डागडुजी तरी करून घेतलो म्हणून। पूण चतुर्थी पूर्वी जाली ना ती। पिसफूल डेमॉन्स्ट्रेशन, पिसफूल प्रोटेस्ट करूनय जावंक ना। आज 9 दिसाचो गणपती, 5 दिसाचे गणपती लोकांनी पयलीं हेले बीन पूजन करपाक आणि 5 दिसाचे गणपती पावयले बीन। गांवांत मोठ्या प्रमाणात 5 दिसाचे गणपती असतात, पावयले। आज गांवचो मोठो गणपती सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाचो हो 49वो गणपती, जो ह्या रस्त्यांसून त्याची दिमाखान मिरवणूक वयता। आणि अशा ह्या रस्त्याच्या परिस्थितीन जर पळयलें जाल्यार ही मिरवणूक काडता येयनासली। आणि म्हणून मंडळान हांव मंडळाचें कौतुक करता, कारण हांगासरल्या पारशे सार्वजनीक गणेशोत्सव जे नवनिर्वाचित मंडळ आसा, जे गेल्या वर्सा 2 वर्सां पयलीं ज्यांनी हो कारभार हातीन घेतला, त्यांच्या तकलेनसून ही संकल्पना येयली आणि त्यांच्यांनी आज हांगासर ही खडी वगैरे हाडून त्यांच्यानी जो हो रस्त्याची तात्पुरती जी डागडुजी करपाची योजना, त्यांच्या खरें म्हणजे हांव त्यांच्या खरेंच काळजांतल्यान कौतुक करता आणि मागता की सरकाराक आता तरी जाग येवची म्हणून। चतुर्थी जाली आणि गणरायां कडेनही प्रार्थना करता की किंबहुना पुढची चतुर्थी येवच्या पयलीं तरी हो रस्तो हो लोकांक पूर्ण मेळचो आणि पुढची जी 50वी मिरवणूक आसतली ती ह्याच रस्त्यान बऱ्या दिमाखान वयची, ज्या रस्त्याचे आमी सादारण हो रस्तो एका टायमाचो हो वन ऑफ द बेस्ट रोड आसलो हो तालुक्यांतलो। कोणें जर हांगासर आमचे कोणें जर येयले, गेस्ट येयले, कोण सोयरे पावन येयले ते कौतुक करतले आमच्या ह्या रस्त्याचे। असो हो रस्तो आसलो आणि ह्या रस्त्याची अशी दयनीय अवस्था करून दवरल्या। मागता परत एकदा सरकारा कडेन आयच्या दिसा ह्या सार्वजनीक मंडळाचे तरी तुमी मनान घेया आणि हो रस्तो चतुर्थीच्या नंतर मातशें सुद्धा जरी तापले जाल्यार त्याची त्वरीत थोडीशी डागडुजी करा, मातशी तरी थोडीशी तरी सेन्सिटिव्हपणा दवरा आणि ह्या रस्त्याचे लक्ष घाला। आज आमच्या गणपतीचो 9वो दीस आणि आमचो सार्वजनीक गणपतीचो विसर्जनाचो दीस। आणि विसर्जना दिसा आमी गणपती आमचो भगवतीच्या मंदिरा कडसून असो पंचायती कडसून असो मदल्या वाड्या वरसून हाडून त्या पाटो म्हणटात थंय आमी विसर्जन करता। पण जेव्हा गणपती आमी हयसून व्हरतलो जाल्यार रस्त्याची परिस्थिती बघल्यार एकदम वायट आसा। तेका लागून आमचे जे सार्वजनीक गणपतीचे जी मंडळ आसा तेंच्यांनी स्व खर्चान आपलो गणपती व्यवस्थित ह्या गांवचो बरो विसर्जन जावचो म्हणून तेंच्यांनी आयज स्वताहून हे खड्डे पुरपाचो उपक्रम घडोवन हाडला। हेचेर कोणीच आमचे हयसर लोकप्रतिनिधी असो नाल्यार गांवची पंचायत असो नाल्यार PWD असो हेंच्यांनी कोणीच लक्ष हेचेर दिवंक ना। बघूंक गेल्यार तुमकां बघून येतलें की हो सगळो आमचो एक मेन रस्तो पारशे आनी आगरवाड्या जी रहदारी जाता मेन रस्त्याची, हो रस्तो आयज बघूंक गेल्यार गेली कितलेशेच म्हयने एकदम बेकार कंडिशनान आसा। रस्तो कमी आणि अख्ख्या रस्त्यावर खड्डेच जास्त आसा। आता आयज पारशा म्हालांतलो एक व्हडलो गणपती म्हणून येता, कारण फुडल्या वर्सा ताका 50 वर्सां कंप्लीट जाता, पुराय जाता। तर हे 9 दिसाच्या गणपती आयज आमी बघूंक गेल्यार आमी ती मिरवणूक काडटा। देवूळ आसा आमचें पारशे देवूळ, मदल्या वाडा अशें एक रावंड आमी तेची मिरवणूक काडून तेचें आयज विसर्जन करता। तर हे एका गणपतीचें विसर्जन करतना जर आमच्या रस्त्याची अशी दुर्दशा आसा तर हे रस्त्यार आमी तो गणपती व्हरोंक शकना, कारण एक मोठी जबाबदारी आसता। गणपती पुजलो म्हणून जायना, तो बऱ्या प्रमाणे विसर्जन करपाची सुद्दां एक मंडळाचेर एक हे आसता, जबाबदारी आसता। आयज तीच आमी पार पाडूंक जाय जाल्यार आमकां ह्या रस्त्याची एक दुर्दशा पळोवंक येता। आणि तेच खातीर हे रस्त्यार आयज मंडळान असो निर्णय घेतलो की हो रस्तो फूल जो आसा जेची एकदम वायट कंडिशन जाला ताका आमी खडी हाडून ते बुजोवपाचो प्रयत्न करता।